करणं स्वयंपाक करणं लवकर. तो पाहुणा अजून घाई करीन घरी जायचे. तुला समजतच नाही बा, सांगायच लागते. हा करतो ना, काही टाइम नाही लागत का स्वयंपाक करायला. बात करतो मी. गड्या तू का एवढी काय घाई करून राहिला? पाहुणा मुक्का मी राहणार आजच्या दिवस. काही हरकत नाही बाई, मस्त आरामशीर कर. ताप पैकी नाही हो बाबा मामा, माझ्या मुक्कामी नाही राहिले जात. मामा एकटी जा बा घरी. कसं मामाचा जीव घेते ना. कसं मला आता कसं तुम्ही समजून घ्या ना बा. कसं राहणं बरोबर नाही. कसं अजून आता समजून घ्या तुम्ही. आता मी बोलत नाही पुढचं. मी राहत नाही बरं. या ढगाळ पाण्याचं वातावरणाचं काही सांगता येत नाही की कधी पाणीपर्यंत हे अवकाळी चालू झाला आता. तर कसं लवकर स्वयंपाक कर बा. पटकन मग पाठवून दे बा जवायले. कसं त्याची आई बी काळजी करत असतील ना घरी. आणि आपल्या जीवाले रोखरूक पाऊस लागेल पाहुणा, पाऊस लागेल पाहुणा. हा आता करतो मी, काही टाइम नाही लागत. पाहुणे बा अजून काय चालू आहे मग? काही नवीन विशेष? काहीच नाही मामा नवीन विशेष. जे काही आहे ते सर्व जुनच आहे आपल्याला. पाहुणे बा आमची पोरगी कशी साधी भुरी आहे बा. कसं सांभाळून घे जा बा. कसं समजून घे जा बा जरा पोरीले. गड्या तू का पाहुण्याला का सांगा लागतात काय गोष्टी? पाहुणा तर आपली पोरगी फुलात वागवीन. काहीच टेन्शन नाही ना रे. का पाहुणे बा पावत की नाही आमची पोरगी फुलात? मामा राधाले काहीच टेन्शन येणार नाही. राधाला कोणताच त्रास होणार नाही माघारी. पाणी गिनी साऱ्या गोष्टी म्हणजे बिलकुल कसं सारं काम ओके. बिलकुल तुम्ही काहीच काळजी करू नका मामा. पाहुणे बा कसं तसंच पाहिजे आपल्याला. कसं आमच्या घरी पोरीने काही करेल नाही. असं पाणी गिनी भांडे कुंडे झाडझूड आणि हे धुणं पाणी बिजीने काही एवढे जास्त करेल नाही. म्हणून म्हटलं बा कसं सांभाळून घे जा बा तुम्ही. असं मामा काहीच टेन्शन ना घेऊ. मा बुडीचे नाही कपडे धुतले चालतात. आमच्या दोघांचे धुनकीने काही जास्त लोडच नाही देत ना मी. पाणी गिनी म्हटलं तर मीच आणत जाईन ना घरी. काही वांधा नाही. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. पाहुणा लय सुरू काय गळा आपला. साऱ्या गोष्टी करते. काहीच टेन्शन न घेऊ तू का. हो तसं म्हणशील तसं. पाहुणा का आपल्या शब्दा बाहेर का पाहुणे बा बरोबर आहे की नाही मामा? तुम्ही म्हणसान तसं बिलकुल तुमच्या म्हणण्यानुसारच चालेल. तशी हाय तरी कोण मला आता सांगा बा तुमच्याशिवाय? मामा ना मावशी ना कोण ना कोणी. माबुडाही नाही येत. माबुडा मरेला. तुमच्याशिवाय हाय तरी कोण? सोयरे हाय रे तुम्ही चांद बा माय आता. बा माझी इच्छा तर या मा पुरेल काही द्या. पण कसं पाहुणे बा जराशी कमी अडचण आहे ना. मी जागा घ्यायला त्याच्यामुळे थोडेसे हात पशेलात नाही. नाही तर मग मी तुम्हाला कपडे नसता घ्यायला लावला. आणि तुम्हाला 5 ग्रॅमची अंगठी दिली असती मी. आणि बापा लगनही मा घरी मी जंक्शन केलं असतं. तुम्हाला म्हटले नसतं पंगत द्या की काही द्या. तुम्ही काहीच टेन्शन ना घेऊ ना बापा. काय राजा मामा मला का परका समजलं का राजा तुम्ही ना? काही आहे बा तुम्ही काय बोलता बा. तुम्ही खर्च केला का मी न गेला का सारखं. काही वांधा नाही. टेन्शन ना घेऊन तुम्ही. तू का काही टेन्शन न घेऊन. अरे पाहुणा सोय काय आपला. का पाहुणे बा? अरे तू तर म्हणून राहिला फक्त पंगतचं. अरे पाहुणा जिलेबीची पंगत देऊन राहिला आपल्या गावात. तुला माहित नाही अजून का पाहुणे बा देता की नाही? बीबी आणि ते गुलाबजाम बी ठेवतो मी. कसं तुमच्या गावाने म्हटलं पाहिजे काय जवळ भेटला ले रूपचंद. कसं आपलं दिसलं पाहिजे ना. झाला की नाही स्वयंपाक? अन्न लवकर वाढवून पाहुण्यात टाइम होऊन राहिला बा. मी का मशीन आव का बापा? एवढ्या लवकर होईल तर थांबा अर्धा घंटा. बस आता मटणारे फोडणी दिली की झालं. आणतोच मी वाढूनच आणतो मग. पण बा टाइमपास नको करू बा. वारा वजनाचे दिवस आत. थांबा मामा गडबड ना करू ना. होईन स्वयंपाक हो द्या ना. ते घाई नाही ना. जाऊ जाणं जाय घरी. तो का किती पाहुणा सोयी काय आपला समजून घेणारा पाहुणा. तुला गडबडच करत राहायचं. पाहुणा आता मुक्कामी बी राहायचे. टेन्शन न घेऊ तू. फक्त झोप्या गिप्याची व्यवस्था करतो पाहुणे चांगली. झोप्याची व्यवस्था आहे ना. आपल्या स्पेशल रूम आहे आपल्याजवळ. काय वांधा नाही. पाहुणे बा ना ते सुद्धा नाही दिसत ना हो मामा. अजून राजा कशात काही झालं नाही ना आपलं. लोक कसे नाव बोट ठेवतात ना मग. तोंड घालतात ना लोक. काय दबा अजून काही झालं नाही ना लय जवळ. कसं नाही ते चांगलं नाही वाटत. ते मामानाली रोख वाटते ते कसं. ते आता तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काय सांगा लागते का राजा? बरं पाहुणे बा तुम्ही म्हणसान तसं बस बाबा. तुमच्या शब्दा बाहेर आहो आम्ही. पुरे झाला की नाही स्वयंपाक? अन्न बा पाहुण्यात टाइम होऊन राहिला ना. हो राधा अन्न. हा झाला स्वयंपाक. आली मी आली. ताटच घेऊन आली आता. करा सुरू पाहुणे बा. हा मामा सरा तर मोठा रंगीला दिसते मला. मटन गिटनचं जेवण. हा बिलकुल मजा नाही आपली. खाया पियाला पुरा शौकीन दिसते माझा सरा. हा पाहुणे बा काही पिल्लू पाहिजे का? आपल्या घरातच असते बरं. लागत असेल सांगा बरं. आणू काय? आणि मामा साथात दूर आपण त्याच्या. आपल्याला चालत नाही अजिबात नाही बापा. पिल्लू गोष्ट ना काढू बापा. सदाभाऊ काय बाबा जवळ आहे का पिल्लू वाचता का बाबा? काय सदाभाऊ कसं? भाजी विचारायला कशी झाली पाहुण्याला तर? मामा भाजी कशी काय झाली? जमली की तुमच्या सासूले? मामा भाजी काय सांगू राजा. 1 नंबर भाजी झाली. माझी बुडी तर अशी भाजी करतच नाही बा. मामी तुमच्या हाताला आहे की नाही लय स्वाद आहे बापा. हो 1 नंबर भाजी बनवली तुम्ही ना. वाढणं फळाफळाचे ना पाहुण्याले. हो देतो. आपल्याला काहीच नाही पाहिजे बरं. आपलं झालं बा. हो आपलं कसं एका पिरियडचं जेवण बा जास्त खात नाही आपण. पाहुणे बा तुम्हाला भाजीच नाही पटली मग. म्हणून तर तुम्ही घेऊन नाही राहिले की नाही. तुम्हाला पटली असती तुम्ही अजून घेतली असती. नाही मामी भाजी एवढी टाप झाली की बिलकुल माझी अशी खात झाली एकदम भाजी. आता काय सांगा तुम्हाला. मामाची शपथ घेऊन सांगतो भाजी 1 नंबर टाप झाली. पण मी एका प्लेटच्यावर खात नाही. ते का तू का कसं तुया त्या राधाला बोला ना. राधाला वाढायला लाव ना पाहुण्याले. त्या पुरीच्या हातचा खाईन पाहुणा. सदा भाऊ. राधा ये ना इकडे. पाहुण्याला वाढणं बा.
राधा रप रप वाळ बरं पाहुणे आले. आपल्याला अजिबात वाढायचं नाही बरं. एका प्लेटच्यावर जेवण नाही आपलं. आपल्याला कसं हदन ठेवा वाटत नाही. मी खाणार नाही आता. ना थोडस जास्त नाही ना, थोडीशी भाजी घ्या ना. नाही काहीच नाही. झालं माही आता. राजा पाहुणे बा सांगा आता पुरीच मान नाही ठेवत का? घ्या अंदर अशी म्हणून राहिली एवढीच. मा ओव्हरलोड होते ते जास्त होते ना. मला हटून लागत गाडी वेळा लागते बा कुदत खादत. तुम्हाला माहित नाही बुलेट किती कुदते तर. नाही आता मी अजिबात नाही खात ना. थोडीशी भाजी घ्या ना. बरं रसा राहू द्या मग. पिस तर घ्या. नाही बा मला अजिबात नाही पाहिजे. हा झालं माही आता. झालं. अहो हात धुवायला आणणं तिकून टोपला आणणं काय ताटात काय बा समजत नाही बाईचं. आणतो मी हात धुवायला आणतो. मामी आपल्या घरच्या सारखं कामा काही नाही. मी धुतोटीच हात. काही बांधा नाही. मी काही टेन्शन घेऊ नका मामी. मामा एवढे गडबड ना करत जाऊ ना. हा बांधा असे काय बाबा तुम्ही घरच्या बाहेर जरा देता हो. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा बरं. तुम्ही त्या गंठ्याचा संबंध जोडला मग आपला पोरगा नव्हता काय? आपल्या पोराला दाखवते ते पोरगी. बापा हे गोष्टी सांगा लागतात. आता त्या गंठ्याचं सुटलं की नाही लग राहिला आपला पोरगा तसाच आता. पुरीचा काय विषय घेऊन बसली तू? बरं झालं केलं नाही आपण. जाऊ दे तू आता. इतिहास मोठा आहे. तुला काही सांगत नाही मी आता अंदाजा गोष्टी. कसं सांगितलं बी ना बाया चिवचिव करतात. हा चाकली मोठ 1.25 लाखाची. आता तो विषय काढू नको तू. ते पोरगी काय आपल्या पोराला लायकीची नव्हती. तुम्ही सांगा त्या गंठ्याचं जमवलं की नाही. मग आपल्या पोरात काय खोट होती? आपला पोरगा तर त्या गंठ्यापेक्षा सुपर होता. हे झांबलतो पप्पा. दुसरी झांबलतो मा पोराला मी. हो हे नाही पाहिजे आपल्याला. ते जसं थोडंसं बिलबिल बंदूक आहे ना. तू कसं नान उद्या पोरीची आहे तो विषय काढू नका आता. तुम्ही असे काऊन बोलून राहिले? एवढी ते सुपर पोरगी आहे म्हणतात बापा आणि तुम्ही तिच्यात खोट काढून राहिले. काय झालं असं? तुला काही माहिती नाही अजून अंदरची गोवा. तू चुपचाप राह आता. बोलू नका आता या विषयावर. हा विषयच काढायचा नाही बिलकुल. याचं झालं असतं त्याचं झालं असतं. घंट्याचं झालं होऊन राहिलं ना. होऊ दे त्याचंच आता. त्याचं सारखं झालं बस झालं आता आपल्याला. बरं बापा नका सांगू. नाही सांगत तर नाहीतरी मला चुपचुपच करता. तुम्ही कधी कोणती गोष्ट सांगत असता का मला तुम्ही फोडून? ते लगन निघन होते मग सांगेन मी तुला काय होतं काय नाही. तर लोक काही सांगत नाही. आता टाकली मूठ 1.25 लाखाची. जशी आहे तशीच राहू दे आता. आणि मा काही जीवाचा खालतो खालबत्ता करू नको. आणि मला काही खोदू विचारू नको तू आता. यांना देणं. बरं बापा लग्न झाल्यावर सांगा. नाही तर मग लेकर झाल्यावर सांगा बापा. मला सांगा कधी बी. बुढे बा बोल ना बाई काय म्हणता? बापा बुढे बा संबंध तर दिला बापा तुम्ही जोडून. पण मग पुढची लाईन काय आहे काहीच माहित नाही ना बापा. कशात काय आहे तर कपडा कधी घेणार लग्न कधी काढणार बापा. हा शिदोरीचं काय आहे काहीच पता नाही ना. काही सांगून नाही राहिले बापा तुम्ही काही. तू जर तयारी असेल तर आज घ्यायला लावतो मी. काही वांधा नाही ना. आता मला वाटलं बाबा त्याचे पैसे ते आहेत नाही आहेत म्हणून मी काही सांगितलं नाही तुले. ते कसं आपल्यालाच घेणार सारं. कपडे आपल्याला घेणार. सोनं आणि आपल्याला घेणार. लोकांनी आपल्यालाच करणार. पुरीच्या बापानं हातवर करेला त्याच्यात काही नाही खल्लम खुसा. साऱ्या गोष्टी आपल्यालाच निभवणार आता. तुम्ही आता बापा जसं काही उरापोटारच घेतलं सगळं. दुसरी भेटतच नव्हती जशी काही पोरगी. पोरीचा बाप नाचून राहिला बापा तशी तुम्ही नाचून राहिले. आपल्या मनानं काहीच नाही ना. सगळं त्याच्या मनानं. काही ना काही असती की नाही त्याच्यात. ते म्हणून राहिले तसंच करून राहिले बापा तुम्ही. काही चारपूस कोणाले काहीच नाही ना. बाई पोरीचा अकाल पडेल आहे ना बाबा. पोरीचा बाप म्हणून तसंच करायला लागते. पहिलेच तर भेटे ना आपल्याला. इकून तिकून भेटली तर आता त्याच्यात तू हे करून राहिली बापा. जाऊ दे ना बाबा. या कानाने या कानाला सोडून दे. जाऊ दे. कुठे राग भरून राहिली यांना दे ना. मी आता पोरीच्या बापाला फोन करतो. काय कधी काय घ्यायला लागते आता विचारतो मी त्याला. लवकर लग्न काढा बापा. तो पोरगा काही खरं नाही. खाऊ ठू करून राहिला. आता मोबाईल घेऊन गेला बापा त्या पोरीच्या घरी. असं चांगलं नाही बापा. तो पोरगा निरा धाव त्या पोरीच्या बापाच्या घरी चक्रा मारीन. फालतू लग्न राहिलं दूर तर मग बस चक्राच मारत राहीन तो. ते लवकर काढा लग्न. जमत नाही असं. आताच लावतो मी त्या पोरीच्या बापाला फोन. लग्न झटकनच काढू आपण. टाइमपास काय झाले. घरदार करीन. पोरगा तर गंठ्याचं काय आपली इज्जत जाईन याच्यामध्ये. फालतू काय अजून दुसरा घोड झाला तर काय करसान. बरोबर बोलून राहिले बाई तुम्ही. आता काढायला लावतो त्या पोरीच्या बापाला लग्न. बापा पा तेवढं. आणि ते कपडे गिपड्याचं काय माझं नाही ते मोडून टाका लवकर. म्हणजे लवकरच हे हटकून टाका सगळं. आम्ही ठेवायला नाही पुरत ते. हो बाई काही टेन्शन नको घेऊन तू. काढायला लावतो मी आता. शिवलाली भेटतो. शिवलाली सांगतो ही गोष्ट की असं आहे गड्या. पाय लवकर काय आहे तर सारं पद्धतशीर करतो बाई. बापा तुम्ही कोणाला सांगा पण कसं हे लवकर उरकून टाका. बस एवढंच म्हणणं आहे माझ्या. डोक्याची झेंडू बाम काढा बापा. हे तो पोरगाने सुसू नाही देऊन राहिला मला. बोलतो मी. फोन लावतो ना. तू टेन्शन नको घेऊन बाई. चला मग बुढे बा येतो मी. पान पोराच्या लग्नाची तयारी करून राहिली ते. आणि तुम्ही बसा घंटी वाजवत. मला तर काही पडेलच नाही पोराचं. दुसऱ्याच घेणं देणं आहे. दुसऱ्याचे संबंध जोडून द्या ना तुम्ही. स्वतःचा पोरगा राहिला चालते तसा. मला टेन्शन नको देऊन. तू फालतू घेणार दे ना. तू टुंग नको लावतो ना. टुंगी घेणार तुला काही माहित नसते अंदर गोम काय असते तर तू बडबड लावलं. आता होय वाढून दे. मला भूक लागली. पाहुणे बा मग ते कपड्या गिपड्याचं काय आहे. कधी लग्नाची तारीख गिरी कधी ठरवायची आहे ते काय तर मग सांगा तुम्ही. मामा ते कसं तुम्ही शिवलाल भाऊला फोन करून घ्या. शिवलाल भाऊ जे काय तुम्हाला ते सांगतील फोनवर. आम्ही करतो शिवलाल भाऊले फोन. आणि तुम्ही आरामशीर दादा बरं. आता गडबडीत नका जाऊ घरी. वारावदान गिदान सुटलं तर बाबा थांबजा एखाद्या ठिकाणी. नाही तर मग कसं बंद आपली गाडी पिटाळणं चालू. कसं आमचाही जीवना लागेल तुमचा बी नाही. मुक्कामी राहते बा. आता ते रातभर राहिले ते काही नसतं झालं ना.
मामा मी राहत नाही, मी जातो आता. होते ना जाणं, गाडी आहे ना आपल्या, जगा पायदल जायला लागते आपल्याला. हो हो पाहुणे बा, या तुम्ही लवकर. हा कसं हे वार अवधानाचं काही सांगता येत नाही. हा कसं अवकानी पाणी येऊन राहिलं बा, आमचा जीव भेटे. असं दिवसाच्या आत जा बा तुम्ही. हो मामा, चला मग मामा. राम राम. राम 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 पाहुणे बा. राधा आली नाही बाहेर मला पाहायला, चालला की काही तर. हा घरात काय कोण आले काय माहिती. मी काय म्हणतो, आता अजिबात संध्याकाळी बोलायचं नाही बरं पाहुण्याले. कसं आता पाणी पावसाचे दिवस आहेत बापा, हे अवकाळी पाणी इजाई चमकतात. आपला जीव भेटे ना बापा, आपला जीव काही लागत नाही बा मग पाहुणा संध्याकाळी गेला की. तसं सकाळी बोलायचं, 4 वाजता पाहुणा चालला जाते तेव्हा दिवसाच्या आतमध्ये, असं करायचं. काय का तू का फालतू बोलावलं की पाहुणे तू ना. असं संध्याकाळी बेराची बोलायचं नाही. हा असं बोलायचं असलं सकाळी बोलात जा. भाऊ म्या काय बोलवलं हो बा. तो पाहुणा झाला ना बा, मला माहितीही नव्हतं. अचानक येऊन टपकला पाहुणा. मग का काढून देऊ का मी घरा बाई. हा सांगा बा तुम्ही आता. मला माहिती नव्हतं, ठाऊकही नव्हतं. जाऊ दे, जे झालं ते झालं आता. पुढच्या वेळेस आता लक्षात ठेवतो रे बा. दादा भाऊ चला चला घरी बसून आपण. चाल चाल. असल्या का आपल्या गातल्या का संबंध होऊन राहिले का, आपल्याला होऊन नाही राहिले बा लोक. सांगत नाहीत बा. भाऊ तू पहिले बसून घे, मग सांगतो तुला काय अंदर चुकून. सांग रे बा देवदा, सांग ना. बरं नाही बोलवलं बापा, आपल्या का घरावर गोटे घ्यायचं. मला फोन आलता त्या गावातला. हा ते फुटकं ढोर आहे, तू पोरगी बेजा चालू आहे म्हणतात. हा कुठे नांदी लागला बा. घेणं देणं आपल्या घरावर गोटी काय तर बा करून कोण दिलं. याईनच दिलं. असं शिवल्या राहीन बाजूले. काही खरं नाही ते. जाऊ दे, आपल्या डोक्या बाहेर काढते आता. फोन तर माझ्या घरी आलता, पण मी म्हटलं जाऊ दे बाबा, होऊन राहिलं इकून तिकून. पहिलेच तर जुटे ना. पण हे गावातलं काम होतं, या हराम खरंच आपल्याला सांगायचं काम नव्हतं का. नाही तर आपल्या घरी मरते बा. माझ्या घरी तर खाते पिते बसते उठते, पैसा आदला सारच पुरव तुम्ही द्यायला हराम खोराले. पण एका शब्दाने म्हटलं नाही. हा राजा नामदेव पाहुणे येऊन राहिले यावर तटलं. शब्दाने म्हणणं असं काम नव्हतं का म्हणलं त्याचं. भाऊ नामदेव वराने गेला आणि त्याच्यात तर तुला माहित नाही त्याची बुद्धी कशी आहे. घेणं देणं कसं हळूहळू मारलं असतं आपल्याला तिनं. फालतू नाही गेलो आपण त्याच्यात. कसं हे काही खरं नाही ना. हा संबंध बोगस संबंध आहे हा. पण त्या कसा त्याला भेटे ना. आपणही कसं आपण म्हणू नाही शकत आता. त्यानं बरं नाही बोलवलं आपल्याला तर बरे आपण शेप राहिलो. आता बरं आहे आपल्याला अंग शकणं. काही बी झालं तुमचं तुम्ही निपटा, आपल्याला कुठे सांगायला येणार आहे ते. विचार चालू आहे गड्या संबंध मोळाच. काही पोरगी लय डमाडोल आहे ना. कसं असं वाय झालं पोरगी काही कामाची नाही बा. सारे लोक थू थू करतात ना सोयरे. फालतू कसं इज्जतचा कचरा होते रे, दुसरं काही नाही. आणि हे म्हणायला काय समजत नाही. कसं म्हणणं आहे सांगू आले त्याला. का रे सांगतो तू त्या पोऱ्यानं मोबाईल तरी दिल्यासाठी नेऊन काय सांगता आता. त्याचं सारच झालं शिजेल भिजेल आहे त्याचं. आता समज सुटल्यानं मोडतं का बा टीव्ही लागल्यानं. काय आता रिकामे काम नको करू बापा नामदेव. हे आता बिलकुल बंद त्या गोष्टी आता. तेरे बी चूप मेरे बी चूप. जाऊ दे बाबा देजास. आता नाही काढत गोष्ट. हो आता शिजेल भिजेल आहे ना बघ, बिलकुल गोष्ट बंद आता. हो कोणाचंच नाही काढत आता. आता मुळलं ते. आता विषय हा घ्यायचाच नाही आपल्याला. आपल्याला त्यानं लग्नात बोलवलं तर अक्षयदा टाकायला जाऊ आपण आता. बस आता तेवढंच काम करायचं. बोलावलं तर चालले, नाही तर मग हाच आपल्या घरी. आपण काय एवढे रिकाम चोटा का त्या लग्नात जायला. अरे मला तर जाऊ दे, मला काही रागही नाही त्यांना नाही बोलवलं तर. पण ते बुडे किती याच्या मागं पुढं पोयत. त्या बुड्यानं किती याच्यासाठी केलं सांग आता. हरामखोरान त्याला नाही सांगितलं. मुरब्बी माणसात ना आपल्या गावातली ती. ना बापा नामदेव हो नाही बोलत बुड्डी बरे वाचली ना. कसं त्या गंठ्या मायनं ते बुडे दाबले ते म्हणतात का तुम्हीच होती टीचा. काय बोलले नाही तुम्ही, काही केलं नाही का. आलं कसे बरं नव्हतं कोणी का आतलं तर. त्याचं जायचं गेलं त्याईनं बस त्याचं जायला करू द्या तेच भोगतील. मग आपल्याला काही शिंदे नाही. चाल भाऊ येतो मग मी. नामदेव हो या. माय शांता गंठ्याचं जुटलं म्हणतात लगन. हो ना जुटलं त्याचं लगन. माहित पडलं मला ते. शांता त्याचं मग बुड्याला सांगणं काम नव्हतं काय. एक शब्द म्हणणं की बुड्या पाहुणे येऊन राहिले पाहायले की काही असं सांगणं. तेही सांगलं नाही बा बुड्याले. माय तुमचं जाऊ द्या ना, आमच्या घरी नाही सांगितलं तर तुमचं कुकडे केव्हाय असं असते का कुठे. गावातलं काम आहे ना तो गंठ्या आपल्या घरोदारी हिंडते. काही काम पडलं की आपल्या घरी येते. आणि या कामाला आला का तो आपल्या घरी नाही. परस्पर तिकडे केलं त्यानं, पण एक शब्द सांगला नाही इकडे. असं झालं की तसं झालं. असा कुठ्ठा आहे तो. जाऊ द्या बापा, नाही सांगलं तर नाही सांगलं. मधात पळे त्याचं कंबळलं मुळे असं असते. हे संबंधात काही कोणाच्या पडायला पुरत नाही. का शांता गावात तर पण दुसरंच माझं नाही बाई. असं ऐकू आलं बा मा कानावर. जाईल केसा म्हणतात ती पोरगी तर.
हा हा खरंच आहे ते. मलाही फोन आलता त्या गावावरून. मलाही सांगलं पोरीचं असं आहे तसं आहे. पण मग आपण का आले टेन्शन घेता त्याच्यात? हा कोणाचा संबंध का आले मोडता? होऊन राहिला ना, होऊ द्या, चांगला आहे ना. का शांता, गंठे बी आणि गंठेची माय बी किती चोसले करत, किती निसू निसू पायत. हा पण घाटीत कचरा गेलंच की नाही त्याच्या. लय लाख खरं आहे तुमचं, पण त्याला नाही समजत ना ते. त्याला असं वाटून राहिलं आपल्याला खूप सुंदर भेटलं, खूप पोरगी चांगली भेटली बापा, सगळं चांगलं भेटलं आपल्याला. त्याला असं वाटून राहिलं जाऊ द्या ना, पण आपल्यालाच काय घेणं देणं आहे. होऊन राहिला ना संबंध, होऊ द्या, जाऊ दे, आपल्यालाच काय घेणं देणं आहे. पण मी आलती तुला सांगायला, म्हटलं तुला माहित आहे की नाही, ह्या गावात सगळी हे चर्चा चालू आहे माहिती, पोरीचं असं आहे, पोरीचं तसं आहे, जिकडे तिकडे तेच आहे. म्हणून मी आलती तुला सांगायला. तो कंदिले आहे म्हणतात त्याच्यात. हा मग त्याला सांगलं येई ना, तर आपल्या बुड्याला का सांगायला रोग आलता का त्याला? हा जाऊ द्या ना बी, ते बुडे तसंच आहे, लायचाटे काम करते ते बुड. आपल्याला काय करायला लागते? जाऊ द्या ना, फुटकड हवर आहे, जाऊ द्या, पडलं ना त्याच्या काय, होऊ द्या, जसं होईन तसं. त्याला कसं आहे, जिकडे खायला भेटेन तिकडे ते बुड पळते, असं ते बुड आहे बाई. पण असं नाही करायला पाहिजे माय, सांगायला पाहिजे होतं, एवढं 2 शब्द काय टाकायला पाहिजे होते. जाऊ दे, पण आपल्याला काय करायला लागते बरं नाही सांगलं. मी चालली बाई, जाऊ दे आता, माझे कामं राहिले. हो या मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. अरे वा गंटन, इतक्या लवकर आला बी पा, झाली भेट. काय लेका काही बोलचाल करता की नाही बा? काही पोरीशी बोलला की नाही बा काही? हा काय झालं की नाही बोलणं गेलं? तर काही बोलणं गेलं ना, पोरीचा बाप ऐकून, पोरीचा काका ऐकून, माझ्यासमोर काय बोलता तिच्या बरोबर? सारा प्लॅन फसला ना. आता काही नाही, आता मोबाईलच आहे, मोबाईलवर व्हिडिओ कॉल करणे बोलणे, आता दुसरं काय? लेखा द्यायला म्हणता की बा जरा तुम्ही बाजूले जा, दुसऱ्या खोलीत नेता, काही बोलता जरा प्रेमाच्या 2 गोष्टी. आल्या ह्यामुळे हे सांगा लागतं का आता आपलं जुटेल आहे, काय मागे पुढे पाहा लागते. काय लेखा तुला ज्या ज्या गोष्टी सांगायला लागतात. हो बापा, ते सुद्धा दिसते का राजा? काही सांगत राहायचा बापा शिवलाल भाऊ. बरोबर आहे का ते? आपण चाललो राजा, काय आले करता काही बी एका खोलीत, म्हणजे काय 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 म्हणणार बाबा तुमचं? काय अगदरच काय बाबा? नाही हो बाबा, ते कामाने जमत आपल्याला. मग ते गाडी कुठे ठेवली आपली जुनं? दिली ना तुमच्या नेऊन, चाबी दिली बहिणी जोय. शिवलाल भाऊ, ते काय लग्नाचं कारण बा, ते काय कपडा कधी काय आहे ते म्हणत बा, तुम्हाला फोन करतो. काय आलता तुम्हाला त्याचा फोन? हो आलता मला त्याचा फोन. बोललो मी त्याच्यासोबत. तर कसं या रविवारी आपल्याला कपडा घेणं येतो, कसं जास्त टाइमपास नाही. ते कसं पैसे गिसे सोय लावून ठेवतो बरोबर. सारं आपल्याला करणार, मग कसं वक्ता म्हणजे आमच्या पैसेच नाही, कसं काही करतो. ते कपडा झाला की लगेच शिदोरीन बस लोकांनी आदर्श झटकोनी काढावा आपलं. टाइमपास काय करू नका, असं जास्त दिवस लांबच्या डोक्यात काही पाडू नका ते. लांबणवर ते काही पुरत नाही असं. मग माईक मशीन बिघडून जाईल ना. मग तुम्हाला माहिती आता कशी कायची काही वेळेला आपण 136च्या असं लवकर पाहा शिवलाल भाऊ, जमत असेल तेवढं. नाही घंटन, तू काहीच टेन्शन न घेऊ रे. बस रविवारी कपडा घेतला की गुरुवारी लग्न आहे आपलं. हो 4 तारखेला पुढच्या महिन्यात. हो 4 मार्चले लग्न देतो ते जमको. तू काय मग हे टेन्शन घेऊन राहिला? फक्त कसं पैसे गिशी सोय लावून ठेव. हो लवकरच पाहिजे आपल्याला. काय मग अजून काय म्हणे सासरे बा गिसरे बा काही? पोरगी गिरी काय म्हणे? तुझी सासू काय म्हणे? असं लेट आबा राजा, सासू त्याच्यापेक्षा प्रेम आहे राजा. काही सोयी करतात बा. मटण आणलं बा डायरेक्ट, आणि वाढ 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 बापा, वाडीवर वाढ. किती खा सांगेच ना बा. एवढे नांदाला की बस बा, आखरी छोटी मा मला धके ना बा. एवढं खाऊ घातलं जाईल, लय लय प्रेम आहेत बा. हो अरे बापा, खाऊ पिऊ घालायला 1 नंबर आहे. सासू भाजी 1 नंबर न बिलकुल राजा. बोटं चोकच खाल्ली राजा मी. मग मला यायला बोललो असले का तुझ्या बरोबर? मला माहित नाही का काय मग पिलू गेलू? पिलू मारलं असेल नाही एखादं? काय राजा शिवला, मी पिलू पेनारा माणूस आहो का? म्हणत मला ते लाईने सासरे चला म्हणत पाहणे पिलू गिलू मारू. म्हटलं नाही बाबा, आपण पिलू गिलू आले नाही. त्याने मारली बाबा, दोघे भान एक पिलू मारलं. अरे तुला वाढलं कोण मग? तुझ्या बायकोनं वाढलं की त्या सासून वाढलो तुझ्या? बापा पहिले सासूच वाढून राहायची, पण मा लाईने सासऱ्या डोक्यात काय आलं काय माहित, त्या भानं डायरेक्ट राधालेच बोलवलं. वाळा म्हणे पाहुणे, वाढव म्हणे पाहुणे. जो रप्पा रट्टा सुरू केला होती ना, रप्पा हड्ड्या टाकत द्या ना, रसा सोडून द्या. नुसतं बोल्डर 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 बापा. असं मला धके ना आखरी शेवटी तशाच अर्ध्या हड्ड्या राहिल्या. आई म्हणजे बायको होणारी बायको रप्प वाढते ना, मागे पुढे विचारच नाही करत. गोंठन लगा चाणं चुकला लगा, मला यायला पुरलं असतं बे लगा तुझ्या बरोबर. माई लगा सारखं झालं असतं लगा. माई लगा खायचं अशी प्युअरची भाजी खायला आली असती लगा. ते म्हणून वाचा आला म्हणून तुम्ही नाही करा, जाय ना करा, मी काय करू तरीचा. तुम्ही तुम्हाला यार बोललं थांबा मग रविवारी जाऊन संध्याकाळी तरीचा काय करू, काही ना काही शाळा करूच. म्हणून तू लाईन लाव, फिल्डिंग लाव काहीतरी. पुरीला फोन लावून घेऊन लावून मटन गिटन आणायला लाव. पण मच्छी भेटली तर मग बेस्टच. मच्छी आणायला लाव. त्या सासऱ्याला जरी धरणं जाय ना.
हा लावतो मी फिल्डिंग लावतो, पण ते कपड्या गिपड्याचं त्या काय नियोजन चाला बरं तुम्ही मा बुडील भेटायला लागेल आता. चाल त्या कंदील बुडेल आवाज देतो मी. चाल त्या बुडील भेटून घेऊ आपण. पाटील त्या घंट्याचा काय झालं वाहत होणारा बायकोले मोबाईल दिला सगळ्या नेऊन तुम्ही बसा चोयत. तुमचं कधी जुटते कधी येते मेळ. मला वाटते काही मेळात काम नाही तुमचं. तुमच्या बुड्याने केले वाटते हातवर. काही खरं नाही तुमचं आता. सगळ्या आता चोयतच बसा लागते. आपण पहिले नोकरे गेले ना. आता मा बुड्याने हात वर केले. काय करू आता. तू काही माझा मेअर मीठ चोळू नको. घेणं देणं. असं पाटील छान शेल आहे बरं. खोकू नका देऊ बरं. तुमच्या बुड्याचं कसं नामदेव बोले सरपंच झाले न्या. आणि तसं तुमच्या बुड्याला समजून सांगायला लहान त्याईले. कदलोक रोण्यात टाकता का आणि कदलोक चोयता. चला जा लोक पाहते काय आहे तर. पापा म्हणून राहिले बाबा. मी त्याच्या आता जर नामदेव भाऊच्या सरपंच पाया लागायचं राहिलो. ते गोष्ट नाही घेऊन राहिले आता. ते घोड्यावर बसेला काय करतं. पुरं परीक्षेने आणलेलं येईन काम माय. नामदेव भाऊ येत नाही सरपंच येत नाही भाऊ. ते म्हणतात ते बुड्यान तू पाय म्हणतात ते. राजा मग त्याच्याच का नाकात मोती आहेत का. मग महाबान तू मोतीराम बुड्या दोघांनी पकडानं. ते तर खास दोस्त आहेत तुमच्या बुड्याचे. ते मेळ आणतात तुमचा. सेटिंग लावतात असते काही ना काही. तुम्ही कसं त्याईले भेटा तुम्ही दोन्ही बुड्याले. ते मेळ आणतात तुमचा. ते बुडे तर यायच्यापेक्षा दोघांपेक्षा रोगी लागते. त्या आडवत एवढंच बोलतात. काय बोलते अंदाजच नाही. ते म्हणतात तुला दवाखान्याच न्याय लागते. कसं व्हायला आहे ते बुडेल मावर शेक काय माहित काय आहे तू. कसा काय झाला तो. खरंच राजा पाटील पण तुम्ही पहिले नाही म्हणा की नाही. आम्हाला तसंच वाटे की तुमचा काही ना काही फॉल्ट आहे. पण मग नंतर तुम्ही हो म्हटलं तर मग आम्हाला वाटलं बघा नाही काही फॉल्ट नाही बा. आम्हाला असं वाटतं काय ना काही घेवायच वाटला दवाखान्यात त्याच लागते बा. राजा पाटील पण तुमच्या बद्दल गात सारी अफवाच होती बा. चर्चा होती पुरी गात. पाटला आता जाऊ जरा सायले लाज वाटते बोल. झाली चर्चा आता. पण तुम्ही येईन त्या दोन बुडेल पकडा तुम्ही. ते आणतात तुमचा मेळ. काहीच नाही बुडे कसे ताब्यात करायचे ते आयडिया सांगतो मी तुम्हाला. काहीच नाही फक्त एक जर्दा पुडी घेऊन जा आणि तांबाखून चुना. आणि कड्या चांगल्या बड्याक्या मारल्या बुड्याचं की बरोबर लाईनवर येतात ते. जा तुम्ही आणा तुमचा मेळ. ते बुडे लय चालाक रे बा. चाकूरीवर चाकणे बोलू देत. माणसाचं बोलणे बोलू देत ते. तुला माहित नाही अजून ते. हो लय खतरनाक आहेत ते. मला अनुभव आहे बाबा त्याचा. खरं नाही राजा पाटील. ते बुड्डी जर चाकड्या बसून आले की नक्की तुम्हाला चोळतच राहा लागते. मग काही होत नाही तुमच्या मामाई बरोबर लग्न तुमचं. काही खरं रे. घंट्यासारखे हाल होतील तुमचे. नाही मी काय चोळीत बसणारा माणूस हा का. मी तर कुठून ना कुठून काय ना काय बिल्डिंग लावतो. आता डायरेक्ट मामालाच फोन लावतो मी. का मामा काय तुम्हाला पूर्वी देणार की आत्महत्या करू. डायरेक्ट धमकी देतो मामा मला मी. थांबा तुम्ही आता गेमच बसवतो. मामाचाच गेम बसवतो तुम्ही. पाटील मामाला धमकी दिली की ना मामा बरोबर घर लेंड्या काय ते. तुम्ही आहे की नाही मामाला धमकी द्या. खरंच द्या. आणि त्या पोरीला धमकी द्या. जातोच थांबतो. रोगोडचा डबाच घेऊन जातो मामा या घरी डायरेक्ट. पोरगी द्या नाही तर मग घेतो डायरेक्ट. डबाच रितो तो पोटात. थांबा तुम्ही आता. बापा रिकामा काम नको करू बाबा पाटील. हे घेणं देणं असं बापा रागात खरंच घेतल्या जाईनी. काही फालतू काही रिकाम्या कामात पडू नको. डब्या भब्या ही गोष्ट नको काढू. आलं तरी लग तसा राहायला चालतील म्हणजे. पण याची रिकामी काम नको करू. इज्जत दाय धंद्याची. आमना बे दगडू नाटकं करायला काय लागते. पाटील करा तसंच करा तुम्ही. तास तुमचा मामा तुम्हाला पोरगी आणि तसा नखरे करते तुमचा मामा. थांब आता जा तुम्ही मामा या घरी. आता करते गळा पाटील घोर करू दे. घोर केला तास विंकीने पाटला लग. आपण जाऊ ना माग मित्र. तुम्ही जर कसं या आमच्या माग मग सबस्क्राईब करा बरं चॅनल.